नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले, आबा शेतात गेलेला दिसल्यावर मुसलमान वाड्यातनं 4-5 जण आबाला भेटायला शेतात जातात. आता पुढे. हां, ह्यानंच फावतंय त्यांचं, आबा म्हणाला नि सारी गप्पच बसली. त्याच्या डोक्यात उतम्या गुरव नि रखम्या महार रातकिड्यागत वाजायला लागली. त्याच दिवशी झालं असतं तर गावानं त्यांनाच मरस्तवर हाणली असती. आज नाव घेतलं तर मुद्दाम राजकारणात नाव घेत्यात म्हणून पांडू रिकामा. त्यात त्यांचा जगण्याचा मार्ग निघणार नाही, उलट आणखीनच बिकट होईल. तुम्ही कुठं आबा बोलू नका. गप्प बसलेल्या आबाला राजा म्हणाला. अंधारानं चांगलंच घरटं केलं. रिंगणीच्या रस्त्यानं येणारा कुठल्या तरी गाडीचा उजेड दिसायला लागला. तशी ती अंधारानं गिळल्यागत दिसणारा उजेड बघून पांगली. आबानं बैल जुंपली. उजेडानं डोळं मिटल्यागत केलं. आबाला काही समजना. जड मनानं गाडीत चढला. तसा आप्पाचा आवाज आला. आबा, अजून काय करताय? ही काय वेळ आहे का इथं बसायची? आलो, चल. आबा असं म्हणाला तरी आप्पा हलला नाही. बैलगाडी रस्त्यावर आणली. तसा आप्पानं जीपला स्टार्टर मारला. आप्पाला बैल नकोच वाटत होती. रोटावेटरनं बैलगाडीचं काम होतंय. बैलांना कामाशिवाय चारा घालावा लागतो बऱ्याचदा. पण आबाच्या पुढं त्याचं काही चालत नव्हतं. गावात अगदी 5-50 बैलजोड्या होत्या. त्या आता हातावरच्या बोटापेक्षा सुद्धा कमी झालेल्या. रवीला गाडी बघितल्यावर बरं वाटलं. त्याचा जीव दिवस बुडाल्यापासून पाण्यात बुडाल्यागत आबासाठी होत होता. त्यानंच आप्पाला कोठून तरी आल्या आल्याच आबाकडं पाठवलं होतं. गावात आज मामलेदार आले होते. 2 दिवस ग्रामपंचायतीच्या शिपायानं घरपती मीटिंगच सांगितलेलं होतं. गाव सारं देवळामोरच्या पटांगणात जमलं होतं. पारावर खुर्च्या टाकल्या होत्या. फौजदाराची गाडी तिथंच उभी होती. मुसलमान वाड्यात दुपारपासून साऱ्यांचीच छाती धडधडत होती. ती छातीवर दगड ठेवल्यागत मीटिंगला येऊन बसली होती. साऱ्या गावाच्या नजराच तिथं दिसत होत्या. आप्पा उठला. स्वागत आगत झालं. मामलेदार उठले. तुमच्या गावाचं नाव जिल्ह्यात आदर्श आहे. पण परवाच्या घटनेनं सारा जिल्हा कोणत्या नजरेनं बघतोय याचा विचार करा. घटना घडली की घडवली त्याचा शोध चालूच आहे. तरीही गाव पातळीवर तुमचे तुम्ही वातावरण सर्वांनी शांत ठेवलंय ती एक चांगलीच गोष्ट आहे. इथून पुढं असं घडू नये. त्या माणसांनाही जगू द्या. तुमच्याच गावची, तुमच्याच मातीतली ती माणसं आहेत हे विसरू नका. भाषण चालू असतानाच मध्येच आवाज आला. साहेब, सारं खरं आहे. आमचीच माणसं आहेत खरं आहे. गावची नि देवाची माफी मागू द्यात एकदा तुमच्या मोहरं. परतच्याला असं करणार नाही म्हणून सांगू द्यात. न केलेली गोष्ट परत करणार नाही म्हणून आपल्याला सांगाय लागणार. गुलाबबाईला तरीही सर्वांसाठी सांगून एकदा रिकामं व्हावं असं वाटायला लागलं. तेवढ्यात काळीज चिरल्यागत गर्दीतनं आवाज आला. नुकता हो कशाला? ह्याच्या बायकोसकट आणा. सारी गर्दी अंधारात पेटल्यागत झाली. होय होय, आणा बायकोला त्याच्या. तोपर्यंत उतम्या गुरवाचा आवाज आला.
आणि त्या गुरवाला तरी का सोडताय? हाना की, गुरवकी करतोय का न्हावकी? जमत नसल तर सोड म्हणाव. मग गर्दीत कोण काय म्हणतंय तेच कळना. मामलेदार गप्प होते. त्यांच्या लक्षात आलं, जास्त बोलून रान पेटल्यागत होईल. आप्पाच उठला. गुलाबबाईच्या बायकोला आणावयास सांगितलं. त्याला त्याचं गाव सोडण्यापेक्षा या गोष्टी कमीच वाटत होत्या. गुलाबबाईची बायको टिप गाळीतच आली. पारावर दोघं नवरा बायको चढली. दोघांनाही हुंदका फुटला. गर्दी फाटल्यागत बोलली, रडतीया कशाला? वाक वाक, त्या बिगार जिरायची नाही. सारा पार नि निम्मा अर्धा गाव खजिल्यागत झाला. बरीच जण उठली. मामलेदार म्हणाले, मॉब सायकॉलॉजी अशीच. गर्दीला बुद्धी नसते. माणसं पांगली. आबाला एक बरं वाटत होतं, त्यांचं गाव सुटलं नाही. पण दुसरं कारण नसताना त्यांना सोसावं लागलं त्याचं वाईटही वाटत होतं. 4-8 दिवसानं हळूहळू ती सारीच मिसळायला लागली गावात. पण गावातला कोणही त्यांना भीती दाखवून आपल्या कामावर नेऊ लागला. गावात राहण्यासाठी मातीची नाळ तुटू नये म्हणून ती तेही सहन करू लागली. चैत्र वैशाखातल्या उन्हानं आतल्या आत गदमदत होतं. घामानं अंगाला मीठ फुटल्यागत होत होतं. ढग जमा व्हायचं, पांगायचं. आतल्या आत सारं खदखदल्यागत व्हायचं. एखादा वळीव ढासळल्याशिवाय हे थांबणार नव्हतं. आंब्याला पाड नुकताच लागला होता. आबाला काळजी वळवाच्या पावसाची नव्हती, वादळाची होती. कापलिंगाच्या डोंगराच्या हद्दीवरनं साऱ्या महारमळीतनं 100-1 कलमं आंब्याची केलेली. गेलं साली फळ धरलं पण झाडून टाकलं, रोपाला पेलायचं नाही म्हणून. यावर्षी मात्र रोपं धरणीला टेकल्यागत भारानं टेकली होती. पन्हाळगडाकडं ढग जमा झालं की वळवाचा पाऊस हमखास पडतो. आज तसंच झालं. आबाला ज्याची चिंता लागून होती तेच झालं. वळवाचा पाऊस कमी नि वाराच जास्त. सारी रोपं कोलमडली. महारमळी सारी आंब्याचं वाळवण घातल्यागत दिसाय लागली. महारमळीतनं मधनंच येणारा वडा तोंड फुटस्तवर धावला आणि लगेच गप्प झाला. साऱ्या गाळाचा ठिकठिकाणी केप साचला. 4 दिवस थांबला असता ह्यो बाबा, म्हणजे आंब उतरून टाकायचं होतं. पुरा पाड लागायच्या आत उतरून तरी काय फायदा. त्यात रत्नागिरीचा आंबा बाजारात आला. तिथल्या हवला आणि हिथल्या हवला तेवढा फरक पडायचाच. उद्याच्याला सारं आंब गोळा करून आणावं असा विचार करत तो दिवस घालवला. सकाळी लवकर उठून धोंडीबा आणि आबा महारमळीत गेली. आंब वड्यानं वाहत जाऊन गाळात बरंच रुतून बसलं होतं. ठिकठिकाणी ढीग करायला लागला. आजही लवकरच पाऊस येणार असं त्यांना वाटायला लागलं. सारं अंग घामानं भिजून गेलं होतं. आबानं धोंडीबाला घराकडं रिकामी पोती आणायला पाठवला. तो मोठ्या रायवळी आंब्याखाली सावलीला म्हणून थांबला. 2 दिवस कासऱ्यावर आलाय तवर एवढं ऊन. त्यानं पटका काढला. घाम पटक्यानंच निरपला. धनगराच्या तान्यानं पावसाची चिन्ह बघून लवकर मेंढरं सोडली. एक मेंढरू जाता जाता महारमळीच्या बेळ्यातनं आत गेलं. तशी सारीच गेली. त्याच्या मनात पाल चुकचुकली. परवाच्या गावसभेत टाकभर टाकून आपण बोललो ती चूकच झाली. पांडू पाटलाला काय, दुसऱ्यासनी मोहरं करून आपण मागं.
आप्पाला आबाला चांगलंच आपलं बोलणं लागल्यालं दिसतंय. आप्पा कवा बिन बोलिवता न जाणारा काल तोंडाकडं आपल्या बघितलं नाही त्यानं आणि मेंढरं त्यांच्यात शिरल्यात. त्यांच्या सकट पोट भरून मार खायची पाळी यायची. तो इकडं तिकडं बघत बेळ्यातनं आत गेला. मेंढरासनी बाहेर काढायची तर साऱ्या महारमळीतनं आंब्याच्या वाळवणागत ती पांगलेली त्याला दिसली. बाईला पाकच झडलं वाटतं. भारी नुकसान झाल्यालं दिसतंय. पुढच्या पेडवरनं भर चढला तर आंब्याचं ढीग कुणीतरी केल्याचं त्याला दिसलं. कोणतरी असणार. आपल्यावर धोंडोबा आबाच्या असऱ्यानं घाई घेणार. आबा काय बोलायचा नाही, पर या मेंढराची जातच हुबलाक. रस्त्यानं जायचं नीट, ती आत आल्यात माझं पण बघायला. त्याला कोणच दिसना. मेंढरं आता आंब्याच्या ढिगागत 4-5 जणांचा ताफा करून चरत होती. त्यानं बेतानं एक आंबा उचलला. चापचून बघतोय एवढ्यात त्याच्या कानावर आवाज आदळला. कुणाची र मेंढरं? आंबा तिथंच टाकला. आबाचा आवाज होता. त्याच्या काखतली भाकरीची दताळी कोपरात आली. ती कशीबशी वर ढकलली. ओ द्यायचीही त्याला झाली नाही. तो गप्प 4 पावलं चालून उभा राहिला. स्वतःचं स्वतःला विचारायला लागला. आमचा देव कुठला? ही मेंढरं. ती जगली तर आपण जगणार. कशाला पाहिजे राजकारण? ते काय भाकरीचं पीठ देतंय? पोटं भरणाऱ्यांनी ते करूच नये. काय त्याचा उपयोग? दिवसभर घाम गाळावा आणि पोटभर खावावं, धाईभर निजावं. उगच ह्या मोठ्यांच्या भानगडीत पडून जीव जायची बारी, टाचा घासून. या मेंढरासनी निर्मळवाणी डोंगूर दिसला नाही, ती इथं आल्यात. तो धाडस करून आबाच्या आवाजाच्या दिशेनं निघाला. जाऊ नये असं बी वाटत होतं आणि जावं असं बी वाटत होतं. काय करावं? मेंढरं गोळा करावी नि निघावं इथनं? विचार करत करत आबाच्या जवळ गेला. आबा आंब्याच्या सावलीत एकटाच होता. तो बघून हाबकला. तिथं गेला आणि न बोलताच उभा राहिला. गुटक्या गिळत. शब्द फुटना. आबानं काहीतरी बोलावं, नाहीपेक्षा 4 शिव्या द्याव्या, एखादी कानफाडीत झालेल्या चुकीबद्दल द्यावी. आपलं डोकं शांत होईल, मोकळं मोकळं वाटल. तान्याला आतल्या आत भरल्यागत झालं. जीव घुटमळल्यागत झाला. आबा गप्पच होता. रिकाम्या पोत्याची वळकटी डोक्यावर घेऊन कोंडीबा लबालबा करीत आला. तो तान्याकडं बघून म्हणाला, कुणाची र मेंढरं? त्याच्या बायला पांडू पाटलाकडं काय भागना होय? तान्या गप्प तिथंच उभा राहिला. धोंडोबाला समजलं आपलं. हे तान्याच्या लक्षात आलं. तोपर्यंत तो आणखी बोलला, फुकटची मिळाली म्हणून कसं बी बरळून भागतंय व्हय? मग आमच्यात का मेंढरं घेऊन काशीत घालायला यायचं? घरात बा धरणीला टेकलाय, त्याला तरी विचार. आबा पाटलानं गाव कसं चालवलं होतं ते, नी त्याच्या पोरानं बी काय वावगं केल्यालं नाही. करणारी राजकारण करतील खरं, का तुम्ही फुकट मांग पाणी दिलं की बाद होताय? आता त्या गुलाबबाईची चूक झाली, पर एवढं त्याच्या बायकोसकट नाक घासायला लावायचं नि वाईट वंगाळ बोलायचं? गावचीच नव्ह आहे ती.
धोंडीबाला काय बोलावं नि काय नको ते सुचत नव्हतं. आबांना तो विषयच नको वाटत होता. तान्या धनगराला काय घडलंय ते खरं सांगावं सारं असं वाटत होतं. पण पांडू पाटील अंगात आलेल्या गत समोर नाचत होता. कुऱ्हाडीच्या दांड्यावर भार टाकीत तो तिथंच चौड्यावर बसला. मेंढरं आणलीस म्हणून काय झालं? पावसाच्या पाण्यानं उगवल्याला चारा नाही खाल्ला तर त्याची राखच व्हायची. माणसाच्या जन्माचं तरी काय हाय? राखच. पण माणसं वळका, खरं नि खोट्याची पारख करा. आबाच्या चेहऱ्याकडं बघून धोंडीबानं तान्याला सलगीचं 4 शब्द ऐकवलं. तान्याच्या जीवाला ते लागलं. आबानं तान्याच्या घोंगड्यात बुट्टीभर आंब ओतलं. पण एक शब्द बोलला नाही. धोंडीबाच्या बोलण्यानं तान्या त्याच्याकडं बघतच बसला. धोंडीबा आपल्याच वर्गीचा. भलता शिवराळ. शब्दाला हाताव थुक्की टाकून शिवी दिल्याशिवाय राहायचा नाही. बारका असतानाच बा मेला त्याचा. आई तेची आबाच्यातच रोजगार हाटाला. पर याचं रोज याकच भांडण. दारू पिऊन रोज दंगा. सुधारायसाठी लगीन केलं खरं. रोज बायकोला हाणायचा. सारं गाव गोळा करायचा. बायको चांगली, तिनं सारं सोसलं. पोरगा झाला. पोराच्या पायाची पुण्याई. तो आबाच्या संगतीत गेला. त्याच्या घरातल्या गत राहिला 10 वर्ष. आबानं त्याला पंढरी आळंदी दाखवली. दारू सोडली. सरावनात ग्रंथ ऐकायला सारं घर आबाच्यात जातंय. एवढा मांसकांड खाणारा गडी गळ्यात माळ घालून आला. सारं बंद केलं. अचाट गोष्टनी आम्ही बी जगतोय त्याच्या बायला. सारं इराणत. तान्याला मेंढरं कुठं गेलीत त्याचा पत्ता लागला नाही. त्या तंद्रीतच तो त्यांना पोती भरू लागला. त्याचं आबाच्या माळाकडं लक्ष जायचं. तसं धोंडीबाच्या गळ्यातल्या माळाकडं. आपण बी घालावी. बघावी पंढरी आणि आळंदी. फुकट जलम गेला. गावचा कापलिंग सोडून कुठला देव बघितला नाही. ढग जमाय लागलं तसं तान्याच्या मनात दाटी झाली. कापिलिंगाच्या डोंगरावर ढग टेकल्यागत दिसत होतं. त्यातलं बरंच तुटून सरकत होतं. तो मेंढरं गोळा करायला म्हणून गेला. आंब्यानं घोंगड्याची खोळ भरलेली होती. मगाशी आंबा खावा वाटत होता. ती इच्छाच आता जवळ असून मेल्यागत झाली होती. काखतली दताळीतली भाकरी तशीच राहिली. मेंढरं गोळा केली. पावसाचा काय नेम नव्हता म्हणून महारमळीतनं वर कापलिंगाच्या डोंगराकडं नेऊन माळातनं घराकडं आणायची ठरवली. समोरून येणारा पांडूचा थोरला भाऊ दिसला नि तो मनात दचकला. पांडूला कळालं तर? धन्यवाद.